गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर सध्या आपण कॉलेजमध्ये झालेलो, कॉलेजमध्ये ब्लॉग स्टार्ट करतो. सध्या सेकंड थर्ड फ्लोअरला आहे. सध्या क्लासमध्ये एवढा धिंगाणा करायलात, गोंधळ करायलात ना, त्याच्यामुळं मी जरा बाहेर येऊन ब्लॉग स्टार्ट करतोय. तर आज काल आपण ट्रिपचं डिस्कशन केलं, त्याच्यानंतर आपण काही कन्फर्म झालं नव्हतं. तर आज आणखी भेटायचंय, बोलायचंय, डिस्कशन करायचंय, सरांना पण बोलायचंय. तर बघूया फायनल रिझल्ट काय निघतोय तो. तर दाखवतो तुम्हाला. चला तर मग निघूया आता. काय चर्चा चालू आहे माझ्या नावाची? आनंदबद्दल चर्चा चालू आहे. काय? आनंदचं इंग्लिश खूप चांगलं आहे. आनंद इंग्लिश स्पेशलिस्ट कडून इंग्लिश शिकतोय आता, पण त्याला काय डोक्यावरून सगळं जातंय, तरी पण तिच्याकडे जाऊन शिकतोय. आणि काय टोमॅटो केचप This castle of sand, we hear the rush and the wind. Yeah, we were closer than friends. I hope that we could withstand. सध्या कॉलेज सुटलेला आहे. सध्या आता 10 वाजले. तर सरांनी कॉल केला आणि सर म्हटले की 11 वाजता कॉलेजच्या ट्रिपचं डिस्कशन करायचं आहे. त्याच्यामुळं डिस्कशनसाठी 11 वाजता थांबलेले आहेत. सध्या सारे इथं फ्रेंड्स लोक बस थांबलेले आहेत, वाट बघत आता 11 वाजेपर्यंत. मग 11 वाजता नंतर जायचं आपल्याला ट्रिपचं. सरांसोबत डिस्कशन करायचं. सिनियर पण येणार आहेत. पण दाखवू आपलं आज काही डिस्कशन होतं आहे का नाही होतं आहे, तुम्हाला पण दाखवतो. ते बघा कशा हात करायला लागले तरी. कसं डिस्कशन करायचं काय ट्रिपला? ट्रिपला मी नाही जाणार आहे. हा एक अभी मजा आएगा ना भिड़ो. माझं पण कन्फर्म मधलं कोणीही जाणार आम्ही नाही. ह्याला वाईट त्यामुळं टाकलंय. ह्यांच्यामुळे 1, 2, 3 तिघीमुळे आम्ही बी कॅन्सल करत आहे. का ही एक हा, आणि 1 ही एक- नंबरला ही कॅन्सल, हा, 2 मी- नंबर आणि लास्ट हित आलेला ही कॅन्सल. हे नियोजन करणार पहिल्यापासून. हा, नियोजन करते पहिल्यापासून ही. ह्यांनी नियोजन नियोजन करायला केलं. घेतलं हिला आणि हिलाच येणार नाही. काय इंटरेस्ट राहील का तुम्ही सांगा कमेंट मध्ये. जर नियोजन करणारच येणार नसेल तर इंटरेस्ट राहील का काय तुम्ही सांगा बरं. जायचं असलं तर सगळेच जायचं. एखाद्याचा मेजर प्रॉब्लेम आहे त्याला राहू दे ना. म्हणून आमचं plan आहे. तुझा major problem आहे. हा म्हणजे माझी तर घरात भांडणं झाले तरी. तर चालू आहे सध्या डिस्कशन. कोण येतंय कोण नाही येत काय कन्फर्म आणखी सांगता येत नाही. जवळ डिस्कशन होत नाही सरांसोबत, बजेट फायनल होत नाही तर काहीच कन्फर्म करणार नाही. तर चला दाखवतो काय डिस्कशन होईल त्यात. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला. Baby, why can't you sleep at night? Tell me lies, I just wanna know the truth. Do or die, is it me? रिडिंगला गेलो. रिडिंग आता आलेला 11:30 वाजले. तर आता सर येणार आहेत. नंतर सरांसोबत आता डिस्कशन. सरांनी बोलवलं डिपार्टमेंटला जातो. तर डिस्कशन और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. डिस्कशन करून नंतर चला दाखवतो तुम्हाला आणखी काय होणार आहे का नाही होणार ते. तर हे बघा भांडरीत कशी करायला लागली. मित्रांनो सध्या चर्चा झालेली आहे. सरांनी 6,000 बजेट दिले. 6,000मध्ये केरळ कन्फर्म केलेलं आहे. तर नेक्स्ट मंथमध्ये फेब्रुवारीमध्ये जायला आता सरांनी म्हणले की टाइम टेबल एक्झामचं बघतो. एक्झामचं टाइम टेबल बघून नंतर सर कन्फर्म करणार आहेत. तर दाखवतो आणखी सर आणखी 10 मिनिटात वापस येणार आहेत. आणखी डिस्कशन होणार आहे. तर हे सिनियर आणि किलोमीटर तेवढंच होणार आहे. मग इथलं आपण हे बीच आहे ना, चौथ्या दिवशी स्किप करून आपण तिरुवनंतपुरमला पण येऊ ना. 43 किलोमीटर फक्त वाढतं. वाढू दे ना मग. 43 किलोमीटर फक्त वाढतं. फक्त आपल्याला तिसरा दिवस इकडं आपण घालवून चौथ्या दिवशी तिरुवनंतपुरमला जायचं. वो ते सगळं फिरून आपण निवांत जर आपण इथं आलो ना
रात्री म्हणतो संध्याकाळी म्हणतो संध्याकाळी आपल्याला निवांत सर डबल आलेले डबल डिस्कशन पण झालं ट्रिप कन्फर्म झालेलं आहे नेक्स्ट फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ट्रिपचं कन्फर्म झालेलं आहे. पण सरांनी आणखी एक सरप्राईज दिलं की नेक्स्ट नेक्स्ट वीकला सरांनी अर्थ महोत्सव साजरा करायचा. त्याच्यामुळं एक वीक त्याला जाणार आहे. एक वीकमध्ये तो प्लॅन करायचा आणि त्याच्यानंतर वन डेची बी सरांनी ट्रिप काढायची म्हणलेत. मग वन डे पण जायचं ट्रिपला आणि त्यानंतर 6 डेज 7 डेजची आहे ती पण जायची. आणि कॉलेजचे जे डेज आहेत ते सरांनी म्हणले की नेक्स्ट वीकपासून चालू करायचे. तर बघूयात आणखी काही काय आता कॉलेजला ॲक्टिव्हिटी होणार आहे फुल म्हणजे एन्जॉय होईल. तर दाखवतो ट्रिपचं कन्फर्म झालेलं आहे. तर सध्या आपण निघालो आता रूमवरती. चला तर बघूया बाय.